रामदास स्वामीने चातुर्य व विवेक याबद्दल मात्र कसं बघावं. धर्म म्हणजे आम्ही काय सांगतो म्हणजे काहीतरी विशिष्ट क्रिया मंत्रतंत्र इत्यादी पूजा इत्यादी आपण केलं म्हणून धर्म. आपल्याला संबंध नसलेल्या गोष्टीचे काहीतरी आचरण हे धर्म आम्ही समजतो. पण पाहता धर्म म्हणजे आमच्या रोजच्या वागण्यात प्रत्येक वागण्यात त्याचा काय म्हणजे अन्वयभाव त्या संबंध यावा. आम्ही कसं वागावं प्रत्येक गोष्टीत आम्ही कोणत्या तऱ्हेने वागावं अशा विचाराने विचार जो मुख्य आहे त्याचा मग त्याला मुख्य धर्म म्हणतात. धर्मामध्ये त्याचा व्याख्या असं केलेलं आहे धारेती धर्म हा म्हणजे तुम्ही धारण करताय तुम्हाला तुमच्या जीवनात तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काही विचार देऊन तुम्हाला प्रवृत्त करते ते धर्म असं म्हटलेलं आहे. त्याकरता धर्म म्हणजे विचाराने वागणे एक सामान्यपणे व्यवहारिकरित्या आता वेदांत परिभाषा आम्ही घेतली नाही. सामान्यरित्या आपण सांगायचं की नाही धर्म म्हणजे क्रिया नसून विशिष्ट मंत्रतंत्र पूजा इत्यादी क्रिया जपतपादी किंवा उपवास इत्यादी ही क्रिया म्हणजे धर्म आहे. म्हणजे आम्हाला संबंध नसलेल्या काही गोष्टी करायच्या सगळं सोडून द्यायच्या तसं नाही. आम्हाला संबंध येणाऱ्या गोष्टीबद्दल आम्ही विचाराने वागायचं हे मुख्य धर्माची लक्षण आहे. ती चातुर्य किंवा विवेक याबद्दल इकडे रामदास स्वामी या समाजात सांगितलं. समजलं कसं काय म्हणतात रूप लावण्य अभ्यासता नाही सहज गुणात नतरे उपाय घडावे काहीतरी सोय अनंत गुणाचे. रूप लावण्य आहे माणसाला काळेपणा किंवा सुरेखपणा उंची किंवा पुष्कळ ते रूपाचे लक्षण आहे. ते काही केले तरी प्रयत्न नाही करता फार येत नाही. एक शेण म्हणून व्हायला येईल काय किंवा एक ग्रुप आहे तो ग्रुप होईल काय पण त्यासाठी सगळे प्रयत्न करतात. रूपामध्ये काही नाही खरं म्हणत नाही. आपल्याला सुख द्यायला किंवा काहीतरी आपल्या प्रयोजन रूपाचे काय विशेष नाहीच. आपल्या गुणाचे आपल्याला प्रयोजन आहे. चांगले गुण आपण सुख देतात. चांगले रूप काय स्वतःला काय दिसत नसतं. दुसऱ्याला काय दिसत चुक दिसल्यावर काहीतरी वाटत स्वतःला काय रूप काहीतरी प्रयोजन आहे काय विचारात काहीच नाही. प्रत्येक माणसाला एक कुरूप माणूस आहे एक स्वरूप माणूस आहे तो बघा समजा त्यांच्या दृष्टीने कुरूप माणसाला त्याचे कुरूप त्याला दिसत नाही. स्वरूप माणूस त्याचे स्वरूप स्वतः दिसत नाही. स्वतःला प्रयोजन काय आहे काय काही नाही म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी तसंच आहे. आता मी गुण दिसते जिथे दिसतात तिथे रूप आम्ही रूपाचा आरोप करतो इतकंच. एक चांगलं एक स्वरूप माणूस समजा तो फार वाईट आहे मग त्याच्यावर मी हे करू काय प्रेम करू काय त्याला नाही. एक सामान्य माणूस आहे पण फार सद्गुणी आहे सगळं प्रेम करतो मग त्याच्यावर मग आम्ही त्यालाच आम्ही खरे रूपवान समजतो. म्हणजे प्रीती प्रेम कुठं आहे तिकडे रूप असते आम्हाला वाटत की नाही. सद्गुणी माणूस असेल तोच रूपवान आणि दुर्गुणी तोच रूपांचा समजा कबीरच म्हटलं नव्हते क्या देखे दर्पण में मुकडा क्या देखे दर्पण में. आज सगळे ते विषय भरून भरलेलं आहे आणि वाही दिसायला फार छान दिसतो. काय उपयोग काय काय करता ते अंतरंग शुद्ध कर विचार विशुद्ध करता काय बाबा साधन काय इकडे. तसंच आम्ही बाहेर काहीतरी म्हणत असेल की नाही पाण्यात होतो इकडे कोणते पाणी पाहिजे विवेक कोणते पण काय नाही विचाराने पण हे करायचं सगळे विचाराने अविचारपणाने आम्ही सगळे चुकतो चिंता करतो झगडतो किंवा दुसऱ्याबद्दल आम्ही काय ईर्षा वगैरे किंवा मानतो किंवा त्याने द्वेष करतो स्वतः दुःखी होतो तसं दुःखी करतो. कशामुळे एका विचारामुळे तर काय विचारानं आम्ही केलो म्हणजे काय प्रथकरण केले की नाही असं काय होत नाही असं विचार केला की नाही एक कारण सापडतात. मग त्या कारणाला काय उपाय करायचा मग ते आम्हाला समजते. मग तसा उपाय केला की नाही मग ते भांडणी जाते की जातो ते सगळे म्हणजे एकंदरीत सांगायचं हेतू काय म्हणजे विचाराने वागायचं हे फार
आपल्या प्रपंचात आणि परमार्थात ते ज्ञान म्हणत. सामान्याला विचार म्हणायचं आणि पारमार्थिक जे आपल्या आत्मस्वरूपाचं विचार आहे त्याला ज्ञान म्हणायचं. मग त्या ज्ञानात मुक्ती आहे. म्हणजे विचार हे दोन्हीकडे उपयोगी आहे आपल्या प्रपंचासाठी परमार्थ. आणि प्रपंचाला दुःख सुद्धा त्याशिवाय ज्या नसल्यामुळे आम्ही दुःख होतो त्या कारण आपण भांडतो. भांडणं घर प्रत्येक घरात करी त्याला काय कारण असतं बाबा? खरं कारण काय असतं? काय विनाकारण हे विचार कळलं की नाही ते भांडण होईल संपेल की नाही. लहानशा गोष्टी स्लो करायला होता समजलं की नाही. अगोदर बोललो असं काय नाही. तू अगोदर बोल म्हणत काय बोलले हे मोठं कारण झालं काय तरी सुद्धा आम्ही त्या क्षुल्लकासाठी आम्ही भांडतो किंवा दुःखी होतो. म्हणजे काय लक्षण कशाच लक्षण आहे? अविचारचे लक्षण. विचार पाहिजे मुख्य माणसाला. प्रपंच सुखीवर सुद्धा विचार पाहिजे आणि परमार्थ मोक्ष आम्हाला मिळाला तिथे सुद्धा मग ज्ञान पाहिजे. तुला ज्ञान विचार आत्मविचार कर. ह्या सगळ्या व्यवहाराचा विचार त्याला विचार म्हणून आणि आत्म्याचा विचार सत्य वस्तू आहे. मग त्याचा त्या वस्तूचा विचार त्याला काय म्हणून ज्ञान होण्याचे. मग ते ज्ञानाने मुक्ती होते आणि विचारने आपला प्रपंच सुरळीतपणे छान अगदी उत्तम रीती चालतो. काय करता विचारात फार महत्व आहे ते सांगतात. काळे माणूस गोरे होईना मनात यत्न चालेना. मी त्याच प्रयत्न करतो. सिरीज सुरू करायचं भरपूर प्रयत्न करतो की होतं काय ते विचार करा. इथे केले तर सुद्धा ते दुसरं राहायचं की काय काय जास्त होते का ऐक होते म्हणून पण ते प्रयत्न चालू तिकडे चालू आहे. विचाराकडे प्रयत्न कोणाच करत नाही. कोणतंही की नाही एक गोष्टीमध्ये शांतपणे विचार करायची जी सवय आहे बहुतेक पुष्कळ लोकांना नसतं. ते काय करतात ते एका प्रवाहात जातात. स्वतःचा विचार होणार नाहीच. जे दुसरे सांगतील दुसरे म्हणतील किंवा पेपर मध्ये येईल किंवा टीव्ही मध्ये सापडेल काय ते होईल तेच स्वतःचा विचार काहीच नाही. पण खरोखर पाहता स्वतःचा विचार म्हणजे फार अमूल्य फार अतिश्रेष्ठ. प्रत्येकाने ते जोपासना केले पाहिजे. मंडळे डोळत होईना बधीर ते ऐकेना पांगुळ पाय घेईना हा सहज गुण. कुरूपतेची लक्षणे किती म्हणून सांगणे. सांगते करतात कुरूपतेची कुरूप आहे ते काय आम्हाला निवाड करता येत नाही नाहीच करता येत नाही. पण नसू दे म्हणतात त्याला काय महत्वच नाही खरं म्हणतात. मोठे होऊन गेले श्रेष्ठ ज्ञानी होऊन गेले पुस्तक ज्ञानी कुरूपच होते. सॉक्रेटिस होता फार तत्वज्ञानी म्हणून जगात की नाही तो मोठा अधिक कुरूप होता. सॉक्रेटिस मोठे होते ते स्वरूप होत असं नाही. पण रूपाकरता रूपाने काय मिळणार आहे मला? लोकरी तुम्हाला हे करतील कशा वावा देतील काय तेव्हा किती हे करतो सोंग करतो किंवा किती नटणं करतो असं म्हणणार. दोन शाबाश कोण देणार नाही. याच हे लागला नाटकी आहे किती तो किती हे करतो असं म्हणणार. तुम्हाला मोठेपण देणार नाही. त्यामागे न लागता पुष्कळ साधने प्रसाधने पुष्कळ ते मिळतात. ते जायचं आणायचं आणि ते वापरायचं ते कसं वापरायचं त्याच्याबद्दल विचार करायचा तेच त्याच्यामध्ये सगळे वेळ अमोल वेळ आमचा आहे. ते विचारात किंवा ज्ञानात किंवा आपल्या सार्थकाच्या साधनात न का ते हे करता व्यतीत करता नुसत्या ते अगदी बिनकिमतीचे काहीतरी हे आहेत बाकीचे आहेत त्याच्यामध्ये आम्ही गमवतो. त्याच्यामध्ये काही पदार्थ आणण्यामध्ये पदार्थ प्रेक्ष करण्यामध्ये आणि ते वापरण्यामध्ये कसं वापरावं हे त्या विचारामध्ये हे लक्ष सगळं त्या पदार्थावरच. त्याच्याने आम्हाला काय मिळालं? आमचं लक्ष तिकडे सगळे केंद्रीकृत झाल्यामुळे कुठे आम्हाला विचारायची गरज आहे तिकडे आम्ही काय विचार करतच नाही. ते आमचे विचार पाहिजे आणि त्याच्याने आम्ही सुखी होऊ मग ते सोडूनच देतो. मग ह्या भानगडीत लहानशा गोष्टीबद्दल पदार्थाबद्दल किंवा लहानशा काहीतरी व्यावहारिक गोष्टीबद्दल आपण काही भांडत बसतो किंवा त्या सगळे वेळ घालवतो आणि आपलं मुख्य जे
ज्याच्याने आमचे सार्थकता होईल, प्रपंच सुखमय होईल, मग त्या विचाराकडे आमचं लक्षच जात नाही. ठिकाणी काय की विचार नाही भागलं पाहिजे. त्या बाहेरच्या ह्याला आम्ही काय भयंकर महत्व दिलेलं आहे, ते सोडून मत कशात आहे? विचार. विचार जाणे येतो पोटलो, विचार न जाणे तो पशु म्हण. अशी वतीने सर्वे ठाई ठाई बोलला. का सांगितलं की नाही? ज्ञानम तेषामध्ये को विशेषो ज्ञानम ही ना पृथ्वी समाना असं भेटत. ज्ञानाने असं म्हटलेलं आहे, ज्ञान किंवा विचार याच्यामध्ये नाही, तो पशु असल्यासारखंच आहे. तसं मग त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. काय ते खरोखर दुःखी, खरोखर दुःखाची कारण किती आहेत असतात असं तुम्ही शोध केला? अजिबात नसतात, फार कमी असतात. खरी दुःखाची कारण फार कमी आहेत. दुःख आम्ही मानसिक मनाने आम्ही निर्माण करतो, आमच्या अल्पसंगतीमुळे, आमच्या विचारामुळे. समजली नाही? आम्ही काल्पनिक संकट निर्माण करतो, काल्पनिक मतभेद मी वाढवतो, त्याच्यामुळे दुःखी होतो. आणि दुःखी स्वतः दुःखी झालं की दुसऱ्या दुःखी करायचं. स्वतः दुःखी सुखी असतात तर तुम्ही सुखी करू शकाल. स्वतः तुम्ही दुःखी व्हा, तुम्ही दुसऱ्या दुःखी करता. हो की नाही? दुसऱ्याला जे करायचे आहे तुम्हाला ते तुम्ही अगोदर तुम्ही व्हायला पाहिजे. तुम्ही काय म्हणणार? सगळे सुखी हो, मग तुम्ही अगोदर सुखी व्हा, मग करू शकता. सगळे हसवायचं समजा, तुम्ही रडत नसाल तर सगळे हसतील का? तुम्ही हसू लागा मग तुम्ही सुखी व्हा, म्हणजे तुम्ही दुसऱ्या सुखी करू शकाल. त्याकरता तुम्ही सुखी लिव्ह अँड लेट लिव्ह लिव्ह. तुम्ही सुखी व्हा, विचार सुखी व्हा. जरी विचाराशिवाय तुम्ही थोडं शिकी नाही. बाहेरच्या गोष्टी नाही, काही पदार्थ नाही, काही किमतीवान म्हणा, काहीतरी हे सौंदर्य साधन म्हणा, हे म्हणा ते म्हणा, काहीतरी पुष्कळ पदार्थ आहेत. ते पदार्थ आणून काय तुम्ही कधी सुखी होणार नाही. विचाराने तुम्ही सुखी होणार. विचाराने वागू लागला म्हणजे एक एक तुमच्या सरस्वती पुढे एक समस्या आली की नाही, बरोबर यथार्थ खरं काय खोटं काय, हित काय आहेत काय, करायचं काय करायचं आहे, करायचं करायचे कोणते करायचे कोणते नाही करायचे, सगळ्याचा निर्णय हो त्याप्रमाणे तुम्ही वागला. चांगलं असं म्हणतात, समजले आणि वर्तले ते जी भाग्य पुरुष झाले म्हणतात, आणि इतर राहिले ते कर्म ते पुरुष. की नाही? समजले आणि वर्तले, विचार करा. सुखी व्हायला काय पुष्कळ आपला अवकाश आहे. खरं म्हणतात नुसतं डोक्यात हजारो कल्पना आपण डोक्यात भरून घेतो आणि त्याच्याबद्दल आम्ही तेवढं करीत 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 दुःखी होतो. काय ते सोडून द्या, नमस्कार आनंद सुखी होत नाही. मग ते कल्पना ते नाही शिवतात, ते आपण होऊन काय तुमच्या खेळत नाहीत. कल्पना आहेत काय म्हणतात, काय कल्पना येतात आपण येतात, ते आपण येतात आम्ही करतो म्हणून येतात. ते काय आम्हाला करू सवय झालेली आहे की आपण काय करतो की आपण हे घेतात असे आम्हाला वाटते. आम्ही थोडं दूरी कर, एक माणूस पळत पळत असतो, हा म्हटलं की नाही तो पळतच पुढे, एकदम थांबता येत नाही. पळणेच हे आपले मोठं आहे की असं वाटतं त्याला. जसं आपण कल्पना करायचं इतकं हे केलेलं आहे, सवय पुष्कळ भयंकर हे केलेलं आहे, ते नाही करणे असा ती गोष्ट बसली आहे. आणि काय दुसरं काय, आणि ते आपण कल्पना आपणच येतात आपल्या आमच्यामध्ये, ती अशक्य आहे, चाचणी अशक्य आहे असं आम्हाला वाटलेलं आहे. खरोखर पाच सगळ्या प्रकार नाही, आम्ही म्हणून करतो. पुष्कळ करून करून करतो त्यात आम्ही दूर पडतो. काय कृषी कीटकाची परी म्हणतात. कृषी कीट म्हणजे रेशम्याचे जे कीट असतात ते आपण आपल्या होते, मग ते घर ते रेशम्याचे घर म्हणून त्यात आपण पडून ते मारतात काय रेशम्याचे किडा. तसं आहे आम्ही आपल्या कल्पनेने, आपल्या विचाराने, आपल्या आपल्या गैरवर्तनाने, अशामुळे आम्ही फसतो, तर काही नाही. दुसरे आम्ही काय म्हणतो, दुसरे दुःखी करतात आम्हाला, आम्हाला दुःखाला कारणीभूत आहोत असं तुम्ही म्हणा. दुसऱ्याचा संबंध केव्हा येतो मला थोडं येते, तुमचा संबंध नेहमी असतो की 24 तास तुमचा संबंध तुमच्या असतो. मग दुःख द्यायला कोण, एक 2 मिनिट कोणी येऊन बोलणं गेलं तो दुःखी करणार काय? तुमच्या जवळ नेहमी हजर राहून तुमचं मन जे आहे, तुमची कल्पना नेहमी रात्रंदिवस मला ते सतवणार आहे का दुसरा सतत
आमची आरोप करतो, दुसरे दुःख देतात म्हणून आम्ही नुसतं आरोप करतो. दुःखाला कारणीभूत आम्ही स्वतः. कारण काय सहज केलं तर म्हणजे दुसऱ्याचं काय आहे काय? तुमच्यामध्ये प्रवेश करण्याचं सामर्थ्य आहे का त्याच्यामध्ये, त्याच्या दुसऱ्यामध्ये? ते बाहेर बोलणार काहीतरी, बाहेर करणार म्हणून गाव घेतलं नाही तर काय करणार ते? म्हणजे सगळे आम्हाला आमच्या दुःखाला कारणीभूत आम्ही. काय दुःखाला कारण आहे? जेव्हा तसे बोलायचं की नाही, अविचार. विचार नाही, प्रत्येक गोष्टीला मी विचारूपी कंदील घेऊन चला. सगळ्या ठिकाणी काय तुम्हाला एक रात्र आहे म्हणून समजा, तुम्हाला कुठे जायचंय, तुम्ही म्हणा भयंकर रात्र होत काय, इतका मोठा कुठून आणायचा, इतके घाबरायचं एक लहान इतक्या, तर तुमचा विचार तुम्ही करा कुठला काय. आणि त्याच्याने तुम्ही बरोबर तुम्ही मुक्कामाला पोहोचाल. की थोडं सूर्य पाहिजे का मुक्काल पोहोचायला, काय नको एक कधी पुढे की नाही. तसं एक विचार आहे, मग तसं त्या विचाराने चाला. त्या रामदासांचं मुक्ती काय आहे, गोड तत्वज्ञान काही केली सांगितलं नाही ते. फार न समजणे इतकं बाबा अगदी सर सहज तुम्ही नुसत्या कल्पनामध्ये किंवा आपल्या हिकीकोरपणामध्ये, अभिमानामध्ये किंवा विचारामध्ये तुम्ही तुम्ही नेहमी एकविषयी होऊन दुःखी होता. तसं न होता विचाराने, विशाल भावाने आणि योग्य अयोग्य सदसत हिताहित ह्याचा चार करीत योग्य रीतीने आपण वर्तन करू लागलो, मग आम्ही सुखी होतो. अवगुण तोडिता जाती. अवगुण थोडीचा जात तुम्ही देहाच्या गुणासाठी ते अवगुण नाहीत. त्याचे गुण देहाचे जे रूप आहे, रूप लावण्य वगैरे आहे, ते किती जातच नाहीत, की नाही. पण अवगुण तसे नाहीत, जोडतात जातात. मग ते प्रयत्न करणे बरे का हे ह्याला प्रयत्न करणे बरे. आम्ही ते प्रयत्न करीतच नाही. आमच्या अवगुणावर काय म्हणतात, सद्गुण वाटतात. हे अवगुणामध्ये अवगुण आपले वाढती गुण अवगुण वाढत सद्गुण म्हणतात. मोठा अवगुण कोणता असं विचार की नाही, आपला अवगुण ते आहे जे असतील ते सद्गुण वाढतात सगळ्यांना. इथे केलं काय होतंय, मोठं म्हटलं काय होते, केलं तर काय होते, शिवाय दिलं तर काय झालं. असं होतं की काय करतात स्वतः ते वर्तनाबद्दल आपण नेहमी विचाराने विचाराच्या लाईट सोडा बरोबर बरोबर काय स्वतःचा अभिमान करू नका. मग मी केलं खरं, मी केले बरं, मी खरं आहे, हे चांगलं आहे, मी सगळं शहाणा आहे असं म्हणतो की प्रत्येकाने असं म्हणतो. काय कसं म्हणतात एक म्हणतो तर आम्ही कबूल करू, पण तो दुसरा एक म्हणतो ही फार चांगला आहे, त्याच्या प्रतिपक्ष तोही म्हणतो काही बरोबर दिसत नाही हो, फार माझं त्याच्यावर प्रेम आहे. मग कुठे बिघडलं कुठे होतं, दोघेही प्रेम करता काय नाही म्हणतात. तो अगोदर बोलावं म्हणून हा म्हणतो त्यांनी काय बोलू नये, मी तर अगोदर काय बोलावं त्याच्याबद्दल काय नाही. म्हणजे काय बोललं काय खरोखर कारण नाही मी असं म्हणतो. आणि सामान्यचा माणूस का वाईट नाही, सगळं दुसऱ्याचं काही वाईट करावं त्याची कोणाची इच्छा नाही, की नाही. घडतं काय चुकीने नदकीने काय काय न समजता असं काहीतरी घडत असतं की नाही. हे कसं न कसं हा काय समजतो बुद्ध्यापूर्वक केलं म्हणून. एक मोठा लग्न आहे म्हणा, लग्न समारंभ आहे, येवायला बोलायला नाही, बोलायला होतं की बोलायला अगोदर सांगितलं आणलं नाही की बोलायला विसरलं, बोलायला विसरलं असं न समजता सामान्य माणसं विवेक म्हणून का म्हणेल क्या मोठ्या शेकडो हजारो माणसाला बोलायचं एक विचारलं असं म्हणेल की नाही. कोणी म्हणत का त्याने बोलणार नाही, काय बोलायचं असं म्हणतात की विचार आला की नाही सहज करतो. तुझं काय म्हणतो बोलले असेल बाबा, मग त्याला आठवण होती तेव्हा किती वाईट वाटतं, त्याला त्या विसरलो मग ते म्हणजे एखाद्या काय समजून घ्यायचं असे एक उदाहरण दिलेलं आहे. बहुतेक म्हणजे मुद्दा म्हणून कोण दुसऱ्याला वाईट करावं किंवा दुःखी करावं कोणाचं घेत नसतो. सामान्यतः माणूस का वाईट नाही याचं माझं असं मत आहे. कोणी कोणाला मुद्द्यापूर्वक वाईट करावं असं काही कोणाची इच्छा असते आणि कोणी माणूस वाईट नाही. पण ह्याच्यामुळे काय विसर किंवा परिश्रमीमुळे काहीतरी बाह्य कारणामुळे काहीतरी
हे होते बिघाड होते किंवा ते होणे होते. मग त्याचा अर्थ हा विपरीत करून घेतो. मग भांडण सुरू काय काय करता सरळ तो हा म्हणतो हा चालतं काय असलं पाहिजे सरळ म्हणतो. नाही तर नाही चालत मग झालं तर झालं असं सर्वपणे वागू लागला म्हणजे भांडण राहील काय भांडण सगळे जाते. तुम्ही जर घराला झाला जाऊ लागला सहज कोणाच्या घरात जायचं तयार असली बोलवा का बोलवलं नाही तरी अडी नाही घेता कोणी बोलायचं तिकडे जाय किंवा आपण होऊन जाय असं सगळ्या बरोबर करत असेल तुमचं भांडण होईल काय पण आता ते आम्ही करीत नाही. आम्ही काय म्हणतो आम्हाला काय ते हे केलेलं बोलवलं काय बोलवलं पाहिजे नेलं पाहिजे की गेल्यावर सुद्धा ते बरोबर आमचं आता केलं नाही चहा केला झालं केलं नाही म्हणजे असं केलं काय हे एक देशीपणा विचारता अशा तऱ्हेने वागू आम्ही काय होतो स्वतः दुःखी होतो आणि मग दोन्ही भांडण किंवा मतभेद जास्त वाढत हे करतो. ह्या समाज मुख्यता काय सांगितलेलं विचार नाही मागावा ज्ञान करून घ्यावं त्याच्याने मुक्ती होते. मुख्य गोष्ट तत्व सिद्धांत आहे पण आता अनुवादाला आता सुरुवातीला हे तरी निदान हे करा हे प्रत्यक्ष याला धर्म समजा तुम्ही योग्य रीतीने वागणे आम्ही सुखी राहणे सुखी करणे प्रेमाने काय देश वगैरे सगळेच नाही शिकवून प्रेमाने वागणे हे हाच खरा धर्म आहे. समजते काहीतरी स्वार्थ साधायचं की हे करायचं करीत राहू मग बाकीचे काहीतरी करीत राहायचं काय म्हणतात तंत्र उपवास तपास हे ते जेवण जाऊन येणे वगैरे वगैरे आहेत ते केलेलं झालं ते धर्म असं म्हणतो समजतात ना तसा प्रकार नाहीच. धर्माने तुम्हाला संबंध येईल तुम्हाला आचरणात तुमच्या प्रपंचात तुमच्या जीवनात तुम्हाला सुखी करील आणि श्रेष्ठ सुखाचाही मार्ग दाखवील. तुमचा विचार प्रगत झाला मग ज्ञानही तुम्हाला होईल. मग तिला अत्यंत ज्ञान कठीण नाही काय करता विचार तुम्ही काय करा वापरा पण त्या प्रत्येक गोष्टीच्या विचार वापरा म्हणतो. मूर्खपणा सांडिता जाते शहाणपण शिकता येते कारभार करिता उमदते सकळ काय शहाणपण शिकता येते. आपण शाळा शिकायला जात मग येते कसं पण शिकवायला पण त्या रागवतो कारण शिकवायला आला शहाणपणा काय ते विचार म्हणून सांगू लागला मग हा काय करतो रागावतो मला इतकी जरत नाही शाळा काय पण मी म्हणे मोठा शाळा असं म्हणतोय असं दीड शाळा असतो एक नाही दीड शाळा असतो विद्यार्थी आपल्याला कळत नाही दुसऱ्याचाही करते मग तो सुधार काय कधी असं ते सगळं ते प्रकार होत आहे. काय करता कोणी सांगितलं आहे का आम्ही सगळे मीच मोठा मीच शहाणा मीच चांगला मीच असे थोडीमान धोरण बसतो मग त्यामुळे व्यक्ती अल्प राहतो आमची प्रगती होतच नाही कोणत्या दिशेने विचाराला दिशा मिळत नाही त्याच्या आम्ही आणखी आणखी आखूड होतात. असं उदाहरण दिलं तर खूप म्हणतो कसा म्हणतो खूप म्हणतो म्हणजे विहिरीतले एक गट असते की नाही तसं आहे आम्ही आकृती होत राहतो. काय करता विशाल बुद्धी होण्यासाठी दुसऱ्याचं ऐकावं विशाल बघून आपण शिकावं. मी त्या जगात सगळ्यापेक्षा चांगला मोठा किंवा असं शहाणा असं काही नाही पण दुसऱ्यांचे बघून शिकावं ऐकून शिकावं आणि मग एक संग्रह करीत आपण सुखी व्हावं. एक खाणीमध्ये हे आहे काही ऐकून शिकावं काही बघून शिकावं काही वाचून शिकावं काही विचार करून शिकावं सगळं तर नाही आपण तर विचाराने आपण सगळ्या करू लागलो मग आपण विचाराची समजच हो कमी होऊन गेली चालीमध्ये हलवून पडला समुद्र बाई हरा हरा ती चंद्रपूर उष्ट ते नद्या मिळून मोडी मिळून होते नद्या मिळून समुद्र होतं की नाही सगळ्या तरी आपण विचार ग्रहण करू लागलो विचारी म्हणलो मग तर आम्ही विचार समुद्रच हो कपून विचार आमच्या सगळ्यात गेला आम्ही विचारी हो त्याकरता म्हणतात शिकता शहाण पण शिकता येते म्हणून पण शिकावी अशी बुद्धीच नाही अगोदर
मीच मोठं शहाणा ओके पण सुद्धा कुठे मला कोण शिकवणार तो मीच मोठा शहाणा असं वाटतं की नाही मी सांगितल्याप्रमाणे अवगुण मोठा अवगुण म्हणतो आपले अवगुण अवगुण वाटते सद्गुण तेच मोठे अवगुण तसं न करता प्रत्येकाने विचाराने वागले पाहिजे एखाद्या ह्या समाजाचा मुख्य हेतू विचार हाच एक परमेश्वराचं एक देणगी मुख्य देणगी आहेत माणसाला विचार बाकीचे पशुला माणसाला फरक आहे काय विचार काय नाहीच करा मग त्या मुख्य देणगीचा वापर करीत नाही तसं न करता हा विचाराने वागलं पाहिजे आणि विचाराने सद्गुणी हो प्रपंचात सुगमता येईल सगळ्यांची प्रेम वाटेल आणि मग आपली बुद्धी तीक्ष्ण होऊन एकाग्र होऊन मग ते मोठी तत्वही आम्हाला अकल होईल आत्मज्ञानी होईल आम्ही अशा रीतीने सामान्यपणे इकडे ज्ञानाचे एक प्रकार ज्ञानाने मुक्ती आहे ना ज्ञानादी ज्ञानानेच मुक्ती आहे बरोबर आहे आत्मज्ञान पाहिजे पण आत्मज्ञान संपादन करण्याच्या अगोदर ही पूर्ण तयारी पाहिजे पूर्ण तयारी आपण प्रत्येकाने केली पाहिजे आणि ही ह्याला धर्म म्हणायचं हे धर्म म्हणतो ह्याला धर्म म्हणत धर्म म्हणजे विषयक्रिया नव्हे तर नेहमी आपल्यामध्ये विवेक जागृत ठेवून त्या विवेकाच्या प्रकाशात आम्ही चालावं तसं आपली टॉर्च असं केले मग टॉर्चच्या ह्याच्या असं मी काही करतात तसं विचाराला न पटेल किंवा विचार होईल ते करू नये विचार सतत विचार सर आणि त्या विचार करून आपण वागा म्हणजे ह्याला धर्म म्हणतात इकडे चातुर्य लक्षण म्हणून सांगितलं विवेक पण चातुर्य प्रत्येक माणसाचं मुख्य आहे काय संपादन केलं पाहिजे